SST महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। ही आहे SST युडोपीडिया। मी असिस्टंट प्रोफेसर तुषार वाक्से आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या ऑनलाइन लेक्चर्स मध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळी आपण SYBA या वर्गातील सेम 4 मधील इकॉनॉमिक्स 2 या विभागातून चलनवाढ या प्रकरणावरती काही मुद्दे बघितले होते। तर आज आपल्याला या चलनवाढीचं जे प्रकरण आहे ते पुढे वळवायचं आहे। मागच्या वेळी आपण चलनवाढीचे प्रकार बघितले होते, चलनवाढीची व्याख्या बघितली होती। आज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या चलनवाढीचे परिणाम बघायचे आहेत। चलनवाढीचे परिणाम बघताना चलनवाढीचे प्रमुख 2 परिणाम दिसून येतात, एक आर्थिक परिणाम आणि दुसरा आर्थिकेतर परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण फक्त चलनवाढीच्या आर्थिक परिणामावरती चर्चा करणार आहोत। चलनवाढीचे आर्थिक परिणाम बघताना चलनवाढीचे एकूण प्रमुख 4 आर्थिक परिणाम दिसून येतात। एक म्हणजे उत्पादनावरील परिणाम, दुसरं वितरणावरील परिणाम, तिसरं रोजगारावरील परिणाम आणि चौथं विदेशी व्यापारावरील परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की आज आपण चलनवाढीचे परिणाम बघत आहोत। चलनवाढीचे प्रमुख 2 परिणाम दिसून येतात, यामध्ये आर्थिक परिणाम आणि आर्थिकेतर परिणाम आपल्याला बघायचे आहेत। यातील आज आपण आर्थिक परिणामावरती फक्त चर्चा करत आहोत। तर आर्थिक परिणामाचे एकूण 4 भाग आहेत। यामध्ये पहिला परिणाम जो आहे तो आहे उत्पादनावरील परिणाम, दुसरा वितरणावरील परिणाम, तिसरा रोजगारावरील परिणाम आणि चौथा विदेशी व्यापारावरील परिणाम। तर विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनावरील परिणाम बघत असताना उत्पादनावरील चलनवाढीचे पुन्हा 4 उपपरिणाम दिसून येतात। यामध्ये काही प्रतिकूल परिणाम आहेत तर काही अनुकूल परिणाम आहेत। यानुसार बचत आणि गुंतवणुकीवरील परिणाम, उत्पादन कृतीत झालेले परिणाम, त्यानंतर पैशाच्या प्रयोगात म्हणजे पैशाच्या भ्रमणवेगावर झालेले परिणाम आणि त्यानंतर चौथं विक्रेत्यांचे बाजारपेठेवरील प्रभुत्व। बघा, उत्पादनावरील परिणाम बघत असताना मी आधी सांगितलं की चलनवाढीचे काही घटकांवर प्रतिकूल परिणाम होतात म्हणजे वाईट परिणाम होतात, तर काही घटकांवर अनुकूल परिणाम होतात म्हणजे चांगले परिणाम होतात। आता अनुकूल परिणाम बघत असताना उत्पादनावरील परिणामामध्ये उत्पादक अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला जास्तीत जास्त नफा कमवायचा असतो। चलनवाढीच्या काळामध्ये उत्पादक अधिकाधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढत असताना त्याचा फायदा रोजगार वाढीमध्ये होतो, मागणी वाढते, पुरवठा वाढतो आणि एकंदरीत व्यापारामध्ये वाढ घडून येते। म्हणजे सौम्य स्वरूपाची जी चलनवाढ आहे ती सुरुवातीला उत्पादनासाठी लाभकारक असते, परंतु या चलनवाढीवरती जर योग्य वेळेत नियंत्रण ठेवले नाही तर या सौम्य चलनवाढीचे रूपांतर अति वेगवान चलनवाढीत होऊ शकते आणि त्याचे पुढे प्रतिकूल परिणाम होतात। मग या प्रतिकूल परिणामानुसार पहिला परिणाम आपल्याला दिसेल बचत आणि गुंतवणुकीवरील परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीचा बचतीवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो, कारण ज्या प्रमाणात चलनवाढ होत असते त्या प्रमाणात लोकांच्या उत्पन्नात वाढ होत नाही। मग लोकांचे उत्पन्न वाढत नसल्यामुळे पैशाची क्रय शक्ती जी आहे ती कमी होते, पैशाचे मूल्य कमी होतं आणि लोक काय करतात, पैसा साठवून ठेवण्यापेक्षा वस्तू सेवांची अधिकाधिक खरेदी करतात। कारण त्या काळामध्ये वस्तू सेवांचे मूल्य वाढलेले असते, भाववाढ झालेली असते, त्यामुळे लोक भविष्यामध्ये अधिक वस्तूंच्या किमती अजून वाढू नयेत हा विचार करून वर्तमान काळातच वस्तू सेवांची जास्तीत जास्त खरेदी करतात आणि या प्रवृत्तीमुळे लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती सुद्धा कमी होते। लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम गुंतवणुकीवर सुद्धा होतो। बचत कमी झाल्यामुळे गुंतवणूक कमी होते आणि तो परिणाम पुढे उद्योगधंद्यावर जाणून येतो। म्हणजे चलनवाढ ही अधिक प्रमाणात झाली तर त्याचा बचत आणि गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो। दुसरा परिणाम आहे उत्पादन कृतीत परिणाम। चलनवाढीचा अर्थव्यवस्थेनुसार 2 घटकांवर अधिक प्रमाणात परिणाम जाणवतो, तो म्हणजे गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग। गरीब वर्ग हा अधिक गरीब होतो तर श्रीमंत वर्गाला चलनवाढीचा फायदाच झालेला दिसतो। गरीब वर्गाला चलनवाढीच्या काळात आपल्या दैनंदिन गरजा सुद्धा पूर्ण करता येत नाही किंवा त्यांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची मागणी कमी करावी लागते। अशा काळात उत्पादन करते
जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन कमी करून श्रीमंत वर्गासाठी आवश्यक असलेल्या चैनीच्या वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन कमी आणि चैनीच्या वस्तूंचे उत्पादन जास्त व्हायला सुरुवात होते. यानुसार उत्पादनाची कृती सुद्धा बदललेली दिसून येते. म्हणजेच चलनवाढ किंवा भाववाढीचा उत्पादन कृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. पुढल्या परिणामानुसार पैशाच्या प्रयोगात होणारा परिणाम म्हणजे पैशाचा भ्रमणवेगावर होणारा परिणाम. ह्याच्या आधी सुद्धा आपण असं बघितलेलं आहे की चलनवाढीच्या काळामध्ये लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती कमी होते. म्हणजे लोक अधिकाधिक वस्तू सेवांचा साठा करण्याकडे लक्ष देतात. म्हणजे लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढलेली असते. आणि ज्यावेळी लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढते त्यावेळी लक्षात ठेवा पैशाचा भ्रमणवेग वाढलेला असतो. पैशाचा भ्रमणवेग वाढत जाऊन पैशाचं मूल्य नंतर हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतो. उत्पादनाच्या परिणामावरचा शेवटचा परिणाम जो आहे विक्रेत्यांचे बाजारपेठेवर प्रभुत्व वाढायला लागते. भाववाढीच्या काळात चलनवाढीच्या काळामध्ये जे विक्रेते आहेत ते बाजारपेठेमध्ये वस्तू सेवांची मागणी वाढत असताना सुद्धा त्यांचा पुरवठा त्वरित करत नाही. कारण का तर या भाववाढीचा ते अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून विचार करत असतात. त्यामुळे ते वस्तू सेवांचा साठा करण्याकडे लक्ष देतात. या प्रवृत्तीमुळे विक्रेत्यांचे बाजारपेठेवर प्रभुत्व निर्माण झालेले दिसते. विक्रेता बाजारामध्ये वस्तूची अधिकाधिक किंमत कशी वाढेल किंवा अधिकाधिक किंमत कधी मिळेल या दृष्टिकोनानुसारच वस्तूचा पुरवठा करतो. म्हणून असं म्हटले गेले की उत्पादनावरील ज्यावेळी प्रतिकूल परिणाम होतो त्यावेळी विक्रेता बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. उत्पादनावरील परिणाम बघितल्यानंतर आपल्याला पुढे वितरणावरील परिणाम बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीचा दोन वर्गावर जो परिणाम होतो मी आधी सांगितलं. त्यामध्ये ते दोन वर्ग आहेत, एक आहे श्रीमंत वर्ग आणि एक आहे गरीब वर्ग. गरीब वर्ग अधिक गरीब राहतो तर श्रीमंत वर्गाला या चलनवाढीचा फायदा होऊन तो अधिक श्रीमंत होतो. गरीब वर्गामध्ये काम करणारा कामगार, मजूर किंवा इतर जे लघु उद्योजक आहेत किंवा छोटा व्यापारी आहे त्यांचा समावेश होतो. तर श्रीमंत वर्गामध्ये मोठे उद्योजक, मोठे व्यापारी या सर्वांचा श्रीमंत वर्गामध्ये समावेश होतो. आता वितरणावरील परिणामानुसार श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय आणि गरीब अधिक गरीब होतोय. त्यामुळे वस्तू सेवांच्या मागणीवर सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो. वितरणावरील परिणामानुसार पहिला परिणाम आहे तो आहे स्थिर उत्पन्न वर्गावर होणारा परिणाम. जसं मागाशी आपण बघितलं की मध्यम वर्ग, मजूर वर्ग, कामगार वर्ग हे सर्व स्थिर उत्पन्न गटात येणारे वर्ग आहेत. स्थिर उत्पन्नामध्ये ह्या वर्गाला मिळणारे उत्पन्न हे स्थिर असतं. म्हणजे चलनवाढीनुसार या वर्गाचं उत्पन्न वाढत नाही. उत्पन्न वाढत नाहीये परंतु वस्तू सेवांच्या किमती मात्र वेगाने वाढत असतात. अशा वेळी अशा स्थिर वर्गाला ह्या वाढणाऱ्या वस्तू सेवांच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर जातात. त्यामुळे त्यांची वस्तू सेवांसाठी असलेली मागणी कमी होते. म्हणजेच स्थिर उत्पन्न गटावर चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. दुसरा आहे अस्थिर उत्पन्न गट. विद्यार्थी मित्रांनो, अस्थिर उत्पन्न गटामध्ये मोठे उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर या सर्वांचा समावेश होतो. या सर्व वर्गाचं उत्पन्न जे आहे ते अस्थिर आहे आणि भाववाढीच्या काळामध्ये या अस्थिर उत्पन्न गटाला याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. किंमत वाढत असल्यामुळे या अस्थिर उत्पन्न गटाला अधिकाधिक उत्पन्न मिळू लागतं. म्हणजेच वितरणावरील परिणामानुसार चलनवाढीचा अस्थिर उत्पन्न गटाला अनुकूल परिणाम होतो तर स्थिर उत्पन्न गटाला प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. पुढे आहे धनको आणि ऋणको. विद्यार्थी मित्रांनो, धनको म्हणजे कोण की जो कर्ज देणारा आहे आणि ऋणको म्हणजे कोण जो कर्ज घेणारा आहे. ह्या चलनवाढीच्या काळात धनकोला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागतं तर ऋणको वर्गाला मात्र अनुकूल परिणाम दिसून येतात. कारण धनको काय करतो, कर्ज देत असताना प्रचलित व्याज दरानुसार तो कर्ज देत असतो आणि त्यानंतर जर चलनवाढ झाली तर तो व्याजदर वाढवू शकत नाही. त्याला अस्तित्वातील व्याजदरानुसारच व्याज मिळत असतं. त्यामुळे अशा वेळी या धनको वर्गाचं नुकसान होत असतं. परंतु ऋणको वर्गाने मात्र ज्या व्याजदरानुसार कर्ज घेतलेला आहे त्याच व्याजदरावर तो कर्जाची परतफेड करत असतो. त्यामुळे चलनवाढीचा प्रतिकूल परिणाम ह्या ऋणको वर्गावर दिसत नाही.
म्हणून असं म्हटलं गेले की चलनवाढीच्या काळामध्ये धनको जो वर्ग आहे त्याला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावं लागतं, तर ऋणको जो वर्ग आहे त्याला अनुकूल परिणामांना सामोरे जावं लागतं. वितरणावरील परिणामानुसार पुढला जो आहे परिणाम तो बचत करणाऱ्या वर्गावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बचतीवरील परिणाम आपण आधीच बघितले, मग तेच आपल्याला इथं पुन्हा बघायचं आहे. जो बचत करणारा वर्ग आहे तो अस्थिर झालेला असतो, कारण भाववाढ झाल्यामुळे बचत करणारा जो वर्ग आहे तो वर्तमान काळामध्ये पैशाची खर्च करून जास्तीत जास्त वस्तू सेवांचा साठा करण्याकडे वळलेला असतो. त्यामुळे अशा वर्गाची बचत कमी झालेली असते. पुढल्या परिणामामध्ये शेतकरी वर्ग आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या भाववाढीच्या काळामध्ये शेतकरी वर्गाला काही वेळेस अनुकूल परिणाम दिसून येतात. म्हणजे शेतकरी सुरुवातीला ज्यावेळी लागवड करत असतो त्यावेळी तो कमी खर्चामध्ये त्याची लागवड होते आणि लागवड पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्याचं उत्पादन तयार होतं त्या उत्पादनाची तो विक्री करताना त्याला अधिकाधिक वस्तू सेवांची किंमत मिळू शकते. म्हणजे भाववाढ झाल्यामुळे शेतकरी अधिकाधिक किमतीला वस्तू विकू शकतो आणि त्याचा फायदा त्याला तिथं होतो. अशा प्रकारे वितरणावरील परिणामामध्ये काही परिणाम अनुकूल दिसतात तर काही परिणाम प्रतिकूल दिसतात. तिसरा जो परिणाम आहे तो आहे रोजगारावरील परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढीचा रोजगारावरती अनुकूल परिणाम झालेला दिसतो. भाववाढीचा रोजगारावर अनुकूल परिणाम कसा होतो, तर भाववाढ झाल्यामुळे उत्पादक नफ्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा विचार करतो आणि या जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या प्रवृत्तीतून अधिकाधिक उद्योगधंद्यांची निर्मिती होते आणि या उद्योगधंद्यांची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत असते. त्यामुळे अनेक बेकार लोकांना, बेरोजगार तरुणांना अशा काळामध्ये रोजगार मिळू शकतो. म्हणून भाववाढीचा रोजगारावरती अनुकूल परिणाम होतो असं म्हटलं गेलं आहे. तर चौथा शेवटचा जो परिणाम आहे तो आहे विदेशी व्यापारावरील परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापारावर चलनवाढीचा हा प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. ज्यावेळी स्वदेशामध्ये भाववाढ झालेली असते त्या काळात आपण जर त्या वस्तूंची निर्यात केली तर विदेशात सुद्धा त्या वस्तू मोठ्या अधिक किमतीला विकल्या जातात. त्यामुळे विदेशामध्ये अशा वस्तूंची मागणी कमी होते. या उलट विदेशामध्ये त्यांच्या देशात तयार होणाऱ्या वस्तू जर स्वस्त असतील तर त्या वस्तूंना आपल्या देशात जास्त मागणी निर्माण होते. म्हणजे विदेशी बाजारपेठेवर भाववाढीचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चलनवाढीचे जे आर्थिक परिणाम बघितले आहेत त्या आर्थिक परिणामामध्ये प्रमुख 4 परिणाम बघितले. त्यातला पहिला परिणाम होता उत्पादनावरील परिणाम, दुसरा होता वितरणावरील परिणाम, तिसरा होता रोजगारावरील परिणाम, चौथा विदेशी व्यापारावरील परिणाम. यानंतरच्या पुढल्या भागामध्ये आपण चलनवाढीचे आर्थिकेतर परिणाम बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.